ओढवत नाही. आणि म्हणून एके ठिकाणी त्याच ग्रंथामध्ये बुद्धाचा उपदेश असाही आलेला आहे की बुद्ध म्हणतात की जो धम्माचं रक्षण करतो, जो धम्माचं रक्षण करतो, धम्म त्याचे रक्षण करतो. म्हणजे बघा, धम्माचं रक्षण म्हणजे काय? पंचशीलाचं पालन, अष्टांग मार्गाचं पालन, 10 पारमिता, 8 लोकधर्म आणि 4 आर्य सत्य. यापैकी ज्या ज्या गोष्टी आपल्या शारीरिक मानसिक क्षमतेप्रमाणे आपण पालन करू शकतो त्याप्रमाणे निश्चितच आपण केलं पाहिजे. धम्माच्या मार्गावर आरूढ होऊन धम्माचं मार्गक्रमण आपण केलं पाहिजे. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की जो बुद्धाला पाहतो तो धम्माला पाहतो. असे बुद्ध म्हणतात की जो बुद्धाला पाहतो तो धम्माला पाहतो आणि जो धम्माला पाहतो तोच बुद्धाला पाहतो. म्हणजेच काय? तर बुद्धाला पाहणं म्हणजे धम्माला पाहणं. धम्माला पाहणं म्हणजे काय? तर प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये पंचशील, अष्टांग मार्ग, 10 पारमिता, 4 आर्य सत्य आणि जितक्या जितक्या ज्ञानाचं आपण आकलन केलेलं आहे